214 पान ना. 214. बोला पुंडलिका वदरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पहा की मागील श्लोकामध्ये असं सांगितलं की हा जो योग आहे तो योग अति जागणाऱ्यालाही प्राप्त होत नाही, अति झोपणाऱ्यालाही प्राप्त होत नाही, अति खाणाऱ्यालाही प्राप्त होत नाही आणि न खाणाऱ्यालाही प्राप्त होत नाही. आता इथं तेच थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतात. सांगण्याच्या दोन पद्धती असतात, एक सकारात्मक पद्धती आणि एक नकारात्मक पद्धती. सकारात्मक पद्धती आणि नकारात्मक पद्धती. एकच वाक्य दोन पद्धतीनं उच्चारता येतं. त्याच्या डोक्यावर टोपी नाही, त्याच्या डोक्यावर टोपी नाही. आता मला नाहीच्या ऐवजी आहे हा शब्द वापरून हेच सांगायचं आहे. त्याचे डोके टोपी विरहित आहे. फक्त नाहीच्या ऐवजी शब्द कुठला वापरला आहे, पण वाक्याचा अर्थ मात्र बदलला नाही, अशी पद्धत. तसं इथं काय केलं आता, युक्त आहार विहारशी युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख. म्हणजे ज्याचे आहार आणि विहार हे यथायोग्य प्रमाणात आहे, त्याचप्रमाणे कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार जो करतोय, युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्मामधला व्यवहार सुद्धा काय यथायोग्य प्रमाणात आहे. यथायोग्य याचा अर्थ काय प्रमाणात. युक्त स्वप्नावबोधस्य, ज्याची झोप आणि जागणं ह्या सुद्धा यथायोग्य आहे म्हणजे प्रमाणात आहे. योगो भवती दुःख, हा त्याला हा दुःखनाशक योग प्राप्त होतो. म्हणजे आतापर्यंत ज्या योगाचं वर्णन केलं तो कुणाला प्राप्त होतो, तर अशा प्रकारे ज्याचा आहार आणि विहार यथायोग्य आहे म्हणजे प्रमाणात आहे. काल सांगितलं आहार प्रमाणात असला पाहिजे आणि विहारसुद्धा चालणं वगैरे हे सुद्धा कसं असलं पाहिजे, प्रमाणात असलं पाहिजे. काही लोक अलीकडे काही क्लासेस चाललेले आहेत, मग एवढे 10 किलोमीटर चाला, 5 किलोमीटर पळा, पळता पळता काही ना अटॅक आलेले आहेत आणि मेले. म्हणजे त्या माणसाच्या प्रकृतीनुसार त्याने किती चालायचं हे ठरलेलं. म्हणजे तुमचा आहार आणि विहार हे कसे असले पाहिजे, प्रमाणात असले पाहिजे. पहिली गोष्ट आहे आहार. आणि या आहारावर बरंच बोलण्यासारखं आहे, पण जास्त काही त्यात म्हणजे बोलण्यात काही फारसा अर्थ नाही. हे सगळीकडे आज चाललेलं आहे. पण पूर्वी चांगलं होतं, पूर्वी माणसं घरात जेवत होती. आज तुम्ही कुठल्याही रोडवर गेलात तर सगळी दुकानं तुम्हाला कशाची मिळतात, गाड्या वगैरे खाण्याची दुकाने सगळी. म्हणजे हे पाहिल्यानंतर आपल्याला असं वाटतं माणसं घरात खातात की नाही, एवढी दुकानं आहेत. आणि पुन्हा त्यामध्ये विशेष आहे, तुम्ही कोल्हापुरावर जर पुण्याला गेला तर दोन्ही बाजूला 100 अशा प्रकारचे धाबे आणि हॉटेल्स मिळतील जिथं लिहिलेलं आहे कोल्हापुरी पद्धतीचं जेवण मिळेल. कुठल्या पद्धतीचं, कोल्हापुरी. पुणेरी पद्धतीचं जेवण मिळेल असं कुठंही लिहिलेलं नाही. का पुणेकर खाऊन खाऊन काय खाणार हो. बघा मी जे म्हणतो ते निरीक्षण बरोबर आहे का नाही तुम्ही सांग. जे हे खाण्याच्या बाबतीत जे आपलं आहे ना ते फार वाईट आहे, हे लक्षात घ्या. जे खाऊ नये असं नाही, आपल्या शरीराला जे पाहिजे ते तेवढं त्या त्या वेळेला खावं आणि भूक लागल्यानंतर खावं. मागं मी सांगितलं विनोबांनी त्याबद्दल बोलले ते मागं सांगितलेलेच की भूक लागल्यानंतर खाणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि भूक न लागता खातो असतो आपण, ती विकृती असते एक प्रकारची, त्याला काही खाणं म्हणू नये. म्हणजे आपल्याला जेवढा आहार पाहिजे आपल्या शरीराला तेवढाच आहार पोटात गेला पाहिजे.
मग पहा, परवा मी सांगितलं की एखादा चांगल्या तुमच्या आवडीचा पदार्थ असला आणि तो समोर असेल तर दुसरा पदार्थ कमी करा ना, तो खा त्या दिवशी. आपण काय करतो, तो खायचा तेवढा खातोच आणि पुन्हा आणि आपलं जे दररोज आहे ना तेवढं खातो. नाही, म्हणजे आहार कसा पाहिजे, प्रमाणात पाहिजे. ते काय सांगितलं योगामध्ये, हा योग काय बरोबर सांगितलं, योग हा फार अवघड आहे असं मुळीच नाही आहे. भगवान सांगतात अरे बा साध्या साध्या गोष्टी आहेत. काय साधी गोष्ट आहे, प्रमाणात खा. आता हे काही योगात सांगायला पाहिजे असं नाही. तुम्ही काही दिवसांनी डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरसुद्धा तुम्हाला हेच सांगतात, आता प्रमाणात खा, अमुक अमुक पदार्थ खाऊ नका. सांगतात की नाही, सांगतात. मग तेव्हा आपण खात बंद करतो. मग आता बंद करायला काय हरकत नाही, विशेष काय, अवघड काय, योग वगैरे कठीण काही नाही, अवघड काही नाही. पहिली गोष्ट सांगितली की तुम्ही आहार जो करताय तो प्रमाणात असला पाहिजे. तो आहार कसला आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. 17व्या-18व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. सात्विक आहार, तामस आहार, राजस आहार. शक्यतो आपण सात्विक आहार केला पाहिजे, हे लक्षात येतं. त्याचं वर्णन पुढं आलेलं आहे. राजस आहार आणि तामसी आहार जो असतो त्यामुळं अंतःकरणामध्ये तशा प्रकारच्या प्रवृत्ती, वासना वाढतात. हे आपल्या लक्षात येईल. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येतं पहा की काय खावं आणि काय खाऊ नये याचा विवेक आपल्याकडं असला पाहिजे. जे खा प्या पण त्याला काही मर्यादा असली पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून म्हटलं युक्त आहार विहारस्य. तुमचं जे फिरणं आहे, चालणं आहे, हालचाल जी आहे ती सुद्धा कशी असली पाहिजे, सगळं जे कर्म आहे ते अगदी प्रमाणात असलं पाहिजे. आहार विहार प्रमाणात असला पाहिजे. म्हणजे विहारसुद्धा महत्त्वाचा आहे, तो पाहिजे. अगदीच तुम्ही एका जाग्याला बसलात काही अर्थ नाही. काही माणसं असतात की दिवसभर टी व्ही बघत बसतात, मला आश्चर्यच वाटतं. बरं त्या मालिका अशा आहेत की त्यातलं एक वाक्यसुद्धा ऐकू नये असं वाटतं. असल्या अगदी थोतांड असतं त्या मालिकेमध्ये काहीतरी. मग तू का फोन केला नाहीस, मग मी तिकडे होतो, हे काय ऐकण्यासारखं आहे काय? ज्यानं पूर्वीची नाटकं पाहिली असतील ना आमच्यासारख्या माणसांनी, त्या नटसम्राटसारखी, तो असल्या मालिका कधीही पाहणार नाही. आणि आपण अमूल्य वेळ घालवतो. आपल्याला वेळेचं, भारतीय लोकांना वेळेचं महत्त्व समजत नाही असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. तुम्ही अमेरिकेत वगैरे इंग्लंडमध्ये गेला ना, ते वेळेला फार महत्त्व देतं. आमच्याकडे पहा, हे रिटायर झालेले सगळे ज्येष्ठ नागरिक त्या रंकाळावर बसलेले असतात. ते नको त्या विषयावर चर्चा, सकाळी जावा की संध्याकाळी जावा, तुम्ही ओळीनं बसलेले असतात. निरर्थक चर्चा, काय राजकारणावर. ह्यांना राजकारणात काही समजत नाही. राजकारण हा एकमेव विषय असा आहे की ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं क्वालिफिकेशन नसताना बोलता येत, असा राजकारणी विषय. तिथं बसलेले असतात बोलत. त्यांना पाहिल्यानंतर मला तरी एखाद्या देवळाच्या समोर भिकारी बसतात ना ओळीनं, तसे ते वाटतात. काय निरर्थक आहे. वेळ हवायची. आपल्याला परमेश्वरानं असा चांगला देह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे, त्याचा काहीतरी उपयोग करा ना. ठीक आहे, तुम्हाला पेन्शन मिळते काय, आर्थिक नाही, सामाजिक कार्य करा, धार्मिक कार्य करा, अनेक गोष्टी आहेत. करणाऱ्या माणसाला कितीतरी करण्यासारखं आहे ना जगामध्ये, काय ते चांगलं करा ना. म्हणजे वेळ. मला एक परवा प्राध्यापक भेटले, ते रिटायर झाले होते. म्हटलं काय, कसं काय चाललंय, व्यवस्थित चाललंय का? हो म्हटलं सगळं व्यवस्थित आहे, एकच प्रॉब्लेम आहे. काय? वेळ जात नाही. म्हटलं माझाही तसाच प्रॉब्लेम आहे. म्हटलं काय, मला वेळ पुरत नाही. म्हणजे हे जे आहे ते आपण लक्षात, काहीतरी स्तोत्र वाचा, एखादा ग्रंथ वाचा, एखादा पुस्तक वाचा, की जेणेकरून ते स्तोत्र वाचल्यानंतर, एखादं चांगलं पुस्तक स्वामी विवेकानंदांच्या सारखं वाचल्यानंतर, छोटी छोटी पुस्तकं आहेत की आपली आत्मिक उन्नती होईल, असं काहीतरी करा. ते करता येते की नाही? पण नाही. म्हणजे वेळ घालवणं हा जो प्रकार आहे आपल्या लोकांचा, तो अतिशय वाईट, हे लक्षात येईल. म्हणून इथं काय सांगितलं, युक्त आहार विहारस्य. तुमचा आहार विहार अत्यंत चांगला, यथायोग्य असला पाहिजे, प्रमाणात असला पाहिजे. अधिक असता कामा नये आणि कमी असता कामा नये. पण प्रत्येक वेळी काय उपोषण करायचं असं नाही, उपवास करायचा असं नाही. काही माणसं श्रावण महिना आला की महिनाभर उपवास आणि त्यानंतर महिनाभर आजारी. नाही, तसं काही करण्याची गरज नाही. तुम्हाला जेवढं तुमच्या प्रकृतीला जे योग्य वाटेल ना, असेल ना, तेवढंच करा. पण उपवास करा अधूनमधून, उपवाससुद्धा पाहिजे.
अजिबात उपवास न करणं सुद्धा चुकीचं आहे. मी अनेक माझ्याकडे हे असतात निरेश्वरवादी लोक येतात, म्हणजे ईश्वर वगैरे मानत नाहीत. मी त्यांना सांगतो तुम्ही याच्यासाठी उपवास करा की तुमची प्रकृती चांगली राहील, याच्यासाठी करा. देवावर विश्वास राहू दे तुमचा, पण पाहिजे उपवास. म्हणून युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु, कर्मामध्ये सुद्धा यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला, प्रत्येक कर्मामध्ये आपला व्यवहार कसा असला पाहिजे, आपल्या सर्व कर्मामध्ये यथायोग्य असला पाहिजे, म्हणजे प्रमाणात असला पाहिजे. कुठलंही कर्म करताना ते प्रमाणात असलं पाहिजे. मग घरातील कामं असतील, बाहेरची कामं असतील, झोपणं असेल, उठणं असेल, हे सगळ्या प्रकारच्या गोष्टी तुम्ही करा, पण यथायोग्य प्रमाणात करा. प्रमाणाच्या बाहेर जाऊन करू नका. आपण एक तर अजिबात करत नाही किंवा प्रमाणाच्या बाहेर जाऊन करतो, हे लक्षात घ्या. आणि मग आपल्याकडे अनेक अशा प्रकारच्या काही क्लासेस आहेत. काही क्लासेसने लिहिलेलं असतं पहा, 8 दिवसात वजन वाढवा, वजन कमी करा. काय करा? वजन वाढवा, वजन कमी करा. मी अशाच एका क्लासमध्ये असा बोर्ड होता, तिथं घुसलो आत. वजन वाढवा, वजन कमी करा. मला म्हणले का आलात का? तर म्हणलं माझं वजन जरा कमी झाले म्हणून आलो. म्हटले ते मशीनवर उभा राहा. म्हणले वजन गोळे नाही. म्हटलं हे वजन नव्हे, म्हटलं जरा घरातलं वजन कमी झालंय म्हटलं. म्हटलं बायको ऐकत नाही, मुलं ऐकत नाहीत, शेजारी पाजारी ऐकत नाहीत, मित्रमंडळी ऐकत नाहीत, हे वजन कमी झालंय म्हटलं. असलं काय तुमच्याला आहे का वजन वाढवण्याचं? म्हणलं सांगण्याचा उद्देश असा की असे हे प्रकार आहेत सगळे. मग आपण अशा कुठल्या तरी प्रकारांना काय तो बोलून जातो आणि काहीतरी वेगळं करत असतो. जे प्रत्येक कर्मामध्ये सुद्धा तुम्ही काय केलं पाहिजे, यथायोग्य तुमचा हे असला पाहिजे. म्हणजे कधी उठायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, कधी दिवसभर नाही वाचायची. दिवसभर वाचलं तर घरातल्या लोकांना कंटाळा येईल. त्यांची काही कामं असतील ती करा ना. नातू आहे घरात, त्याच्यासाठी काहीतरी तासभर द्या ना वेळ. पण संपूर्ण वेळ जो आहे सगळा तो तिथं देऊ नका. त्यासाठी थोडा वेळ यासाठी काढा. म्हणजे कुठली कुठली कामं आपल्याला आज करायची आहे, त्याला किती वेळ द्यायचा आहे, ह्याचं काहीतरी नियोजन तुमच्याकडे. भारतीय लोकांच्याकडे नियोजन नाही. आणि एक गंमत पहा, आपण गाडीवर बसतात ना लोक आणि मध्येच थांबतात, इकडं का इकडं, म्हणजे त्याला माहिती नसतं आता इकडं जायचं की इकडं जायचं. कारण ठरवलेलं नसतं काही, कुठं जायचं आहे हे काही ठरवलेलं नसतं. म्हणजे नियोजन नाही, नियोजन शून्य आपला सगळा प्रकार असतो. आणि कुठे जाताना सुद्धा कसं वेळेवर कधी जायचं नाही. भारतीयांची ती पद्धत असते, कुठल्याही कार्यक्रमाला वेळेवर जायचं नाही. कारण त्यांना हे कार्यक्रम कसे असतात, आणि जर ते काय पुढाऱ्यांचे कार्यक्रम असतील तर विचारूच नका. त्यांना माहिती असतं तो पुढारी 2 तासांनी लेट येणार. म्हणजे कुठल्याही प्रकारचं नियोजन नाही. म्हणजे कर्मामध्ये सुद्धा तुम्ही यथायोग्य प्रमाणात ते कर्म प्रत्येक केलं पाहिजे. आपलं कर्तव्य काय हे पहिल्यांदा विचारात घ्या. माझं हे कर्तव्य आहे आणि ते मला केलं पाहिजे, आणि ते करण्यासाठी मग मला काय काय केलं पाहिजे हा विचार करा. अतिशय महत्त्वाचा विचार. प्रत्येक कर्मामध्ये यथायोग्य व्यवहार करणाऱ्याला जेवढ्यास तेवढा व्यवहार. व्यापार आहे, व्यापारामध्ये सुद्धा जेवढ्यास तेवढा व्यवहार करायचा. किती नफा मिळवायचा ह्यालाही काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. तोटा नाही करायचं, पण नफ्याला सुद्धा काय असलं पाहिजे, प्रमाण असलं पाहिजे. किती वेळ व्यापार करायचा यालाही काहीतरी प्रमाण असलं पाहिजे. हे लक्षात घ्या. तुम्ही 15 तास 16 तास व्यापार केला तर तुम्हाला काय होईल, तुमच्या प्रकृतीवर काय होईल, वाईट परिणाम होईल. अशी काही माणसं आहेत, त्यांना ते अधिक काहीतरी मिळवायचं असतं ना, सतत धावपळ करायची असते. पण धावपळ करण्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असते, ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून म्हटलं काय, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य. जागृती आणि झोप ह्या सुद्धा कशा असल्या पाहिजेत, यथायोग्य म्हणजे प्रमाणात असल्या पाहिजे. मागं सांगितलं अति जागृती करणं, अति जागणं यालाही काही अर्थ नाही, आणि अति झोपणं यालाही काही अर्थ नाही. हे लक्षात घ्या. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. काही माणसं फक्त झोपूनच दिवस काढतात, आणि याच्या विरोधी काही अगदी बराच वेळ जागणारी असतात. पण आपण कशासाठी जागतोय हे त्यांच्या लक्षात येत. योग्य त्यावेळी योग्य त्या कारणासाठी जागलं पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण ही जी झोप आहे
आणि जी जागृती आहे त्या दोहोंचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तुम्ही कर्मामध्ये किती गुंतून जाता याचा परिणाम शरीरावर होत असतो. तुमचा आहार विहार जो आहे त्याचा परिणाम कशावर होत असतो? शरीरावर होत असतो. शरीरातील जे सप्तधातू आहेत ते सम राहण्यासाठी हे आहार विहार सगळं काय पाहिजे? समतुल्य पाहिजे. नाहीतर मग त्याच एखाद्या धातूमध्ये कमी जास्त झालं की शरीराची प्रकृती बिघडते. कफ वात पित्त त्यात एक कमी जास्त झाला की प्रकृती बिघडते. आणि म्हणून म्हटलं की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य. जे जागृती आणि झोप दोन्ही कशा पाहिजेत? प्रमाणात पाहिजे. हे लक्षात घ्या. कोणत्या कामासाठी कधी उठायचे ठरवा एकदा. कधीही उठायचं नाही. इतर वेळ एक रात्री झोपताना वेळ झाला, आणखी काय प्रकृती ठीक नाही, हे ठीक आहे, पण आपली उठण्याची काहीतरी वेळ पाहिजे. हे लक्षात घ्या. ती कितीही ठरवा, कोणतीही ठरवा. नाहीतर मग आज किती पहाटे 5ला, उद्या 7ला, परवा 9ला, आणखी कधी 10ला नाही. एक माझे मित्र होते, ते म्हणले सकाळचा सूर्य फार चांगला दिसतो असं म्हणतात, पण मी कधी बघितलाच नाही. कारण मी म्हणजे 10च्या पुढेच उठतो. याला काही अर्थ नाही. तेव्हा तुम्ही काहीतरी नियम करून ठेवा की या वेळेला उठायचं, या वेळेला झोपायचं. 10 म्हणजे 10, 9 म्हणजे ना काय असेल ते. 10ला झोपायचं. घरातले सगळे लोक काय करायचं करतात, मी झोपणार 10ला. माझं ठरलेलं असतं. मी 10 सव्वा 10च्या पुढं हे करत नाही. 10 सव्वा 10ला मी झोपतो, पण सकाळी लवकर उठतो. मात्र ठरलेलं आहे. त्यामध्ये बदल कधी जर काही विशिष्ट कारणानं बदल झाला तर, नाहीतर नाही. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे? या सगळ्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या शरीराला काही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे, शिस्तबद्धता असली पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आधी विस्कळीत नको. कधी उठायचं, कधी झोपायचं, कधी काही खायचं, किती खायचं, हा जो एक विस्कळीतपणा आलेला आहे आपल्या शरीराला, आपल्या एकूण सवयींना, तो असता कामा नये. योग म्हणजे काय? तुम्ही तुमचं जे शरीर आहे, जे मन आहे, त्याला काहीतरी संयमित करणं, त्याला काहीतरी शिस्त लावणं. ही शिस्त आपल्याला सहज लावता येते, त्यात अवघड असं काही नाही. आणि एवढी शिस्त ज्याला लावता येते त्याला योग साध्य होतो, असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तो अवघड आहे, कठीण आहे असा काही प्रकार नाही. आहार तरी शेविजे पण युक्तीचेनी मापे मविजे. पहा, आहार सेवन करावा पण युक्तीचेनी मापे मविजे, पण युक्तीच्या मापानं तो मोजावा. म्हणजे जेवढा पाहिजे तेवढा मोजून तो घ्यावा, खावा. आपल्या शरीराला जेवढा पाहिजे तेवढा. क्रिया जाता आचर्यते याची स्थिती. आणि सगळ्या क्रिया ज्या आहेत त्यासुद्धा तशाच प्रकारे त्यांचं आचरण करावं. म्हणजे नियमित आणि यथायोग्य प्रमाणात त्या क्रिया आचरण कराव्या, प्रमाणात आहार घ्यावा. म्हणजे युक्तीनं काय करावं म्हटलं पहा, मापे मविजे, युक्तीच्या मापानं मोजावा तो आहार. म्हणजे आपण कल्पना करावी आपल्या शरीराला किती पाहिजे, त्याची आपली जे डोक्यात कल्पना असते, युक्ती असते, त्यानुसार तो काय करावा, आहार घ्यावा. मितला बोली बोलीजे. पुढं का म्हटलं पहा माऊलीनं, मितला बोली बोलीजे म्हणजे मोजकेच शब्द बोलावेत, मोजकच बोलावं. उठसूट कुठेही बोलत बसायचं नाही. काही लोकांना सवय असते, तो जवळ बसलेला माणूस ओळखीचा असो अनोळखी असो, तो ऐकत असो नाहीतर नसो, हे बडबडत असतात. कोणत्याही विषयावर कसंही बडबडतात. नाही, मितला बोली बोली, मोजकच बोलावं, योग्य त्या ठिकाणीच बोलावं, जेवढं पाहिजे तेवढंच बोलावं, अधिक बोलू नये. आणि विचारल्यानंतर सुद्धा जे सांगायचे ते त्यानं जेवढं विचारलेलं आहे तेवढंच सांगावं. आणि मागं सांगितले पहा, माऊली एका ठिकाणी म्हटले की कधी सांगावं, जर विचारलं तर सांगावं, न विचारता सांगू नये, मग त्याला किंमत राहत नाही. न विचारता सांगू नये, त्याला किंमत राहत नाही. म्हणजे कमीत कमी बोलावं. मितलिया पाऊली चालीजे, मर्यादेत पावलं चालावीत. म्हणजे चालणं सुद्धा कसं असावं, यथा प्रमाणात असावं. कितीही चालायचं नाही.
जेवल्यानंतर किती चालावं त्याचं शास्त्र आहे. म्हणून त्यामध्ये शब्द काय काय शतपाऊली असा शब्द केलेला आहे. त्या लिहिणाऱ्याला का सहस्र पाऊली असा शब्द करता आला नसता का लिहिला त्यानं शतपाऊली म्हणून? तुम्ही जास्त जर चाललात जेवल्यानंतर लगेच तर ते पोटामध्ये बिघाड निर्माण होतो, त्यामुळं चालत नाही ते. म्हणजे इतर वेळी सुद्धा किती पावलं चालायची हे ठरलेलं आहे, त्याप्रमाणे चालावं. निद्रेही मानू दिजे अवसरे एका वेळेला निद्रेला सुद्धा मान द्यावा. म्हणजे झोपायच्या वेळी झोपावं, एका ठराविक प्रमाणात झोप घ्यावी, झोप घेऊ नये असं नाही. त्याला एक वेळ द्यावी, त्या वेळेप्रमाणे ती झोप घ्यावी. एक वेळ द्यावी, त्याप्रमाणे जागावं. दुपारी अर्धा तास ठीक आहे, त्या वेळेला मी झोपणार म्हणजे झोपणार. आपलं तसं काही नाही, सगळं विस्कळीत, जसं जमल तसं. म्हणजे आपण आपल्या शरीराला कुठलंही वळण लावलेलं नाही. वळण लावून घ्या, आणि एकदा वळण लागलं ना त्यात आनंद आहे. हे काही बंधन नाही. आपल्याला असं वाटतं हे बंधन आहे, बंधन नाही. स्वतःला वळण लावून घेणं हे काही बंधन नाही आहे, लक्षात घ्या. त्यात आनंद आहे. मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला त्यावेळेला झोप येते बरोबर, यावेळेला आपल्याला जाग येते, आपली कामं व्यवस्थित होतात, आपण उत्साही राहतो. हे सगळं तुमच्या लक्षात येईल. म्हणून हे सगळं आपण कुठंतरी आपल्या ह्या शरीराला काय केलं पाहिजे, त्याचं वळण लावून घेतलं पाहिजे. या वेळेला मी हे करणार, ह्या वेळेला ज्ञानेश्वरी वाचणार किंवा नित्यपाठ काय असेल तो करणार. या वेळेला ठीक आहे, या वेळेला मी घरातली कामं करणार. घरातली कामं करू नयेत असं नाही, ती करा सगळी, पण या सगळ्यामध्ये कुठंतरी काय करा, नियोजन करा. जागणे जरी झाले तरी होवावे ते मितले. जागणं जरी झालं तरी सुद्धा ते कसं व्हावं, मर्यादित व्हावं. जागायचं ते सुद्धा मर्यादित. जागावं काही वेळा, चांगला कार्यक्रम आहे कीर्तनाचा, जागावं, पण त्यालाही मर्यादा आहे ना शेवटी. उगीच जागण्यात काही अर्थ नाही, हे लक्षात घ्या. एतुलेनी धातू साम्य संचले असेल सहज. अशा प्रकारे वागल्यानंतर धातू साम्य होतं, धातू समतोल राहतात, सप्तधातू जे आहेत. आणि त्यामुळे शरीर व्यवस्थित राहतं. आणि शरीराकडून आपल्याला काही क्रिया म्हणजे जे काही करायचे ते करून घेता, साधना करून घेता येते. ऐशे युक्तीचेनी हाते जे इंद्रिया ओपी जे भाते. अशा प्रकारच्या युक्तीनं जे इंद्रिया ओपी जे भाते, जे इंद्रियांना खाद्य दिलं जातं ते संतोषाशी वाढते मनची करी. म्हणजे अशा प्रकारे युक्तीनं जर त्या इंद्रियांना तुम्ही खाद्य दिलं, म्हणजे जेवढे पाहिजे तेवढेच विषय त्यांना जर दिले तर काय होईल बरं, ते संतोषाशी वाढते मनची करी. मनाच्या ठिकाणी संतोष आपोआप, म्हणजे आनंद आपोआप वाढेल, मनच आनंदित होईल. म्हणजे त्यासाठी आनंदासाठी काही वेगळं करावं लागणार नाही. म्हणजे इथं माऊली स्पष्ट सांगते आहे की त्या इंद्रियाला जे जे लागतंय ते द्या, पण ते कसं द्या, मर्यादित द्या. देऊ नका असं म्हटलेलं नाही. त्यातही काय द्यायचं आणि काय नको ते तुम्ही ठरवा, इंद्रियांनी नाही ठरवायचं. म्हणजे काय खायचे जिभेनं नाही ठरवायचं, ते मी ठरवा. काय पाहायचं ते डोळ्यांनी नाही ठरवायचं, ते कोण ठरवणार, मी ठरवा. हे लक्षात घ्या. म्हणजे या सर्व इंद्रियांना अशा प्रकारे तेवढं जर तुम्ही काही विषय दिले तर मनामध्ये एक प्रकारचा आनंद, संतोष आपोआप काय होईल, निर्माण होईल. यदा विनियतम चित्तमात्मन निवावतिष्ठते निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इतुच्यते तदा. पहा, अशा प्रकारे पूर्णपणे ताब्यात असलेली चित्त आत्मन्यवावतिष्ठते. जेव्हा या परमात्म्यात स्थिर होते तेव्हा सर्व भोगांची इच्छा नाहीशी झालेला पुरुष योगयुक्त म्हटला जातो. तेव्हा त्याची सर्व भोगांची इच्छा काय होते, निस्पृह सर्व कामेभ्यो. सर्व कामांची, सर्व भोगांची इच्छा त्याची संपलेली असते. त्याला काय म्हणतात, युक्त इतुच्यते तदा. त्याला युक्त, अशा प्रकारचा योगी असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे इथं आपल्या लक्षात येतं की पूर्णपणे ताब्यात असलेले चित्त जेव्हा परमात्म्यामध्ये पूर्णपणे स्थिर होते. पहा, म्हणजे हे जे चित्त आहे ते चित्त आता तुमचं पूर्ण ताब्यात आलेलं आहे. आणि ताब्यात आल्यानंतर कुठं स्थिर झालं, ते परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालं.
इथं चित्त याचाच अर्थ मन, वरती मन जे सांगितलं त्याचा अर्थ चित्त, आणि चित्त याचाच अर्थ इथं जीव घ्यायचा आहे. कारण मन चित्त म्हणजे जीव आहे. जीव जीव म्हणजे काय, हे सगळं ज्याला वाटतं तो जीव, आणि वाटतं कुणाला, चित्ता म्हणजे ठिकाणी, मनाच्या ठिकाणी. म्हणजे हे मन जे आहे ते मन किंवा हे चित्त जे आहे ते अशा प्रकारे पूर्णपणे ताब्यात झाल्यानंतर ते परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर होतं. पहिल्यांदा चित्त किंवा मन ताब्यात आलं पाहिजे, मग ते कुठं स्थिर करायचं आहे, परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर करायचं आहे, आणि मग सर्व भोगांची इच्छा नाहीशी होते. असा जो मग पुरुष असतो त्याला योगयुक्त म्हटलं जातं. योगयुक्त कुणाला म्हणतात, अशा पुरुषाला म्हणतात. मग तुमच्या भोगांची इच्छा जी आहे ती पूर्णपणे काय होते, नाहीशी होते. म्हणजे कुठल्या भोगाबद्दल स्पृहाच राहत नाही, निस्पृह म्हणजे इच्छाच राहत नाही. म्हणजे इच्छा राहत नाही म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही जेव्हा नियमित व्यवस्थितपणे त्या इंद्रियांना जेव्हा तो पदार्थ देता तेव्हा हळूहळू त्या इंद्रियाच्या ठिकाणी त्या भोगाबद्दल, त्या पदार्थाबद्दल इच्छाच राहत नाही, कमी होत हळूहळू कमी कमी होत जाते. हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही कसाही पदार्थ त्या इंद्रियाला देऊ लागला, ते खाद्य त्याचं देऊ लागला, तर इच्छा वाढत जाते, असा त्याचा अर्थ आहे. हे लक्षात घ्या. आणि म्हणून म्हटलं की पूर्णपणे ताब्यात असलेली चित्त, पूर्णपणे ताब्यात असलेलं मन, जर पूर्णपणे मन ताब्यात असेल तरच ते परमात्म्याच्या ठिकाणी काय होईल, पूर्णपणे स्थिर होईल, नाहीतर नाही होणार. हे लक्षात घ्या. नाहीतर मग काय होतं, आपण कार्यक्रमाला जातो, आध्यात्मिक कार्यक्रम असतो, आणि त्यानंतर जेवण असतं, मग आपलं लक्ष कुठं असतं, जेवणाकडे असतं. म्हणजे पहिल्या पंक्तीला जेवायचं आहे आणि सगळे उठून गेले तर आपल्याला पहिल्या पंक्तीला मिळेल का? समजा दुसऱ्या तिसऱ्या पंक्तीला शिल्लकच राहिलं नाही तर, म्हणजे इथं याचा अर्थ असा की आपलं चित्त कुठं त्या अध्यात्मामध्ये काही नाही, स्थिर नाही, ते दुसरी कुठेतरी चालू आहे असा त्याचा अर्थ. म्हणून काय म्हटलं पहा की पूर्णपणे ताब्यात असले चित्त हे परमात्म्यामध्ये पूर्णपणे स्थिर होतं. म्हणजे मन ताब्यात असलं पाहिजे. पुन्हा अशा प्रकारे मग काय होतं, भोगांची इच्छा सर्व नाहीशी होते. काय खावं काय खाऊ नये वगैरे काही वाटतच नाही, इच्छाच होत नाही, इच्छाच संपते. आणि मग त्या योग्याला योगयुक्त असं म्हटलं जातं. हे लक्षात घ्या. म्हणजे इंद्रियांच्या ठिकाणी, मनाच्या ठिकाणी, चित्ताच्या ठिकाणी कुठलीही इच्छा राहत नाही. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तर आत आत सुख वाढे. पहा, बाहेर युक्तीची मुद्रा पडे म्हणजे बाहेर अशा प्रकारे, म्हणजे शरीराच्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिती निर्माण होते, परिस्थिती निर्माण होते की ते शरीर पूर्ण ताब्यात असलेलं असतं, युक्तीनं मन ताब्यात असतं, तर आत आत सुख वाढे, आणि मग आत आत सुख वाढू लागतं, आनंद वाढू लागतो. जेव्हा मन तुमचं ताब्यात राहतं अशा प्रकारे, इंद्रिय जेव्हा ताब्यात राहतात तेव्हा आतल्या आत काय लागतं, सुख वाढू लागतं. ते सहजेची योग घडे ना अभ्यास येतात, आणि त्यावेळी अगदी अभ्यास न करता सुद्धा सहज योग घडतो. मग अभ्यास करावा लागत नाही, आपोआप योग. म्हणजे हे सगळं तुमचं ताब्यात असलं पाहिजे, मर्यादेत असलं पाहिजे, मग आत सुख वाढतं. मग तुमच्या लक्षात येईल की बाह्य पदार्थांमध्ये आणि त्याचं सेवन करण्यामध्ये सुख नाही, आत कुठंतरी सुख. कुठं आहे, आत आहे. हे लक्षात घ्या. आनंद कुठं आहे, आत आहे. आपल्याला आता असं वाटतंय की आनंद बाह्य वस्तूंमध्ये आहे, पदार्थांमध्ये, म्हणून आपण त्या पदार्थांच्या पाठीमागं लागलोय की हे मला पाहिजे, ते मला पाहिजे वगैरे वगैरे. पण हे जेव्हा तुम्ही असं मर्यादित ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सुख आत वाढू लागलेलं आहे, आनंद आत वाढू लागलेला आहे, आणि मग काय योग आपोआप घडतो. जैसे भाग्याची या भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जाता पैसे घर रिगे. इथे एक उदाहरण दिलेलं आहे. ज्याप्रमाणे भाग्य समजा चांगलं असेल, जोरात असेल, तर उद्योगाच्या निमित्तानं सर्व प्रकारची संपत्ती त्या माणसाच्या घरी येते. जे भाग्य पाहिजे, उद्योग चांगला चालायचा असेल तर, आणि भाग्य असेल तर त्या उद्योगाच्या निमित्तानं काय होतं, सगळी समृद्धी त्या माणसाच्या घरी येते. तैसा युक्ती म्हणतो कौतुके,
त्याप्रमाणे तुम्ही कौतुकानं जरी अशा प्रकारे युक्त झाला, म्हणजे हा योग अभ्यासला, योगाचा विचार केला, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला, अभ्यासाच्या मोहराठाकी, म्हणजे अभ्यासाला जर तुम्ही अभिमुख झाला, म्हणजे कौतुकानं जरी सहज म्हणून जरी तुम्ही हा योगाभ्यास करू लागला, तरी आत्मसिद्धीची पिके अनुभव त्याचा अनुभव असा येईल, त्याला आत्मसिद्धी प्राप्त होईल असा अनुभव त्याला येईल. जे कौतुकानं जरी आपण अशा प्रकारे अभ्यासाला लागलो तरी सुद्धा आपल्याला आत्मसिद्धीचा तो अनुभव येईल, ती आत्मसिद्धी प्राप्त होईल, त्याची फलप्राप्ती होईल. हे सहज करायचं म्हणून केलं, कौतुक बघूया तरी योगाभ्यास काय असतो म्हणून ते तिकडे जा, मग त्याचं सामर्थ्य तुमच्या लक्षात येईल, सौंदर्य लक्षात येईल, हे लक्षात येईल. आणि हे काही फार अवघड नाही. ह्या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की तुम्ही तुमच्या शरीराला, मनाला काही ती वळण लावायचं. हे प्राथमिक स्वरूपातलं एवढं तर जमेल का? माऊलीनं पुढे सांगितलंच की एवढं तरी तुला जमेल का अर्जुना? काही एवढंही जमणार नाही. आपण काय म्हणतो, काय मला जमणार नाही, हे जमणार नाही, ते जमणार नाही, ते जमणार नाही, काही जमणार नाही. म्हणून युक्त हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीचे राणीवा अलंकारीचे. म्हणून अशा प्रकारची युक्ती म्हणजे हा योग जो आहे तो ज्याला सदैव घडतो, म्हणजे जो या योगाचा आचरण सतत करतो, अपवर्गीचे राणीवा, अपवर्ग म्हणजे मोक्ष, तो मोक्षाच्या राज्यावर अलंकारी म्हणजे बसतो, अलंकृत होतो. याचा अर्थ त्याला मोक्ष प्राप्ती होते. मोक्षाच्या राज्याने काय तो अलंकृत होतो, म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती होते. म्हणजे अशा प्रकारच्या युक्तीनं जो सदैव कार्यरत असतो, अशा प्रकारची युक्ती, अशा प्रकारचा योग ज्यानं अवलंबलेला आहे त्याला त्या मोक्षाच्या राज्यावर बसता येतं, म्हणजे त्याला मोक्षाची प्राप्ती होते. इथं ज्या वरती गोष्टी सांगितल्या, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखा. बस. पुढं पहा, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोमपा स्मृता योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः. पहा, ज्याप्रमाणे वारा नसलेल्या जागी ठेवलेली दिव्याची ज्योत हलत नाही, यथा दीपो निवातस्थो नेंगते सोमपा स्मृता, तीच उपमा परमात्म्याच्या ध्यानात मग्न झालेल्या योग्याच्या जिंकलेल्या चित्ताला दिली गेली आहे. योगिनो यत चित्तस्य युंजतो योगमात्मनः, म्हणजे योग्याच्या चित्ताला कशाची उपमा दिलेली आहे? जिथं अजिबात वारा नाही अशा ठिकाणी तेवणारा तो दीप असतो ना, दिवा असतो ना, ज्योत असते ना, ती अजिबात हालत नाही. पहा, एकसारखी निवांत असते. तेव्हा ती उपमा ही परमात्म्याच्या ध्यानात मग्न असलेल्या आणि ज्यानं आपलं चित्त जिंकलं आहे अशा योग्याच्या चित्ताला दिलेले, म्हणजे त्याचं चित्त कधी विचलित होत नाही. ते कुठं स्थिर असतं? त्या परमात्म्याच्या ठिकाणी, परमेश्वराच्या ठिकाणी, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ते कायम कसं असतं? स्थिर असतं. हे लक्षात घ्या. म्हणजे चित्त स्थिर होण्यासाठी त्या भगवंताच्या ठिकाणी तुम्हाला ह्या इंद्रियांना एक वळण लावलं पाहिजे, या शरीराला वळण लावलं पाहिजे. आणि इंद्रियांना, शरीराला वळण लागलं की ते मनाला लागतं आणि मन आपोआप ताब्यात राहतं. आणि मन चित्त ताब्यात राहिले की ते चित्त जे आहे, मन आहे, ते भगवंताच्या ठिकाणी कायमचं काय होतं? स्थिर होतं. हे लक्षात घ्या. मग आपल्याला दुसरा कुठलाही विचार आपल्या डोक्यात, मनामध्ये येत नाही. पहा, युक्ती योगाचे अंग पावे ऐशे प्रयाग जेत होय बरवे. म्हणजे अशा प्रकारची युक्ती आणि योग, युक्ती योग आणि शरीर म्हणा, ऐशे प्रयाग जेत होय बरवे, हे दोन्ही गोष्टी एकत्र आल्यानंतर, जे त्याचा प्रयाग झाल्यानंतर, युक्ती योगाचे अंग पावे ऐशे प्रयाग जेत होय बरवे ते तर क्षेत्र संन्यासी स्थिरावे मानस जयाचे. अशा ठिकाणी मग त्या योग्याचं, त्या जे चित्त असतं, मन असतं, ते क्षेत्र संन्यासाप्रमाणे काय होतं? कायमचं स्थिर होतं. आता क्षेत्र संन्यासाचे जे अनेक प्रकार आहेत त्यामध्ये क्षेत्र संन्यास नावाचा एक प्रकार आहे. म्हणजे एका ठिकाणी तो संन्यासी कायम राहतो, तो कुठंही दुसरीकडे जात नाही.
जे संन्याशी अनेक असतात, ते फिरत असतात काही वगैरे वगैरे. पण हा जो संन्याशी असतो तो क्षेत्र संन्याशी तो कसा असतो, एकाच ठिकाणी राहतो, दुसरीकडं कुठंही जात नाही. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी स्वरूपानंद. ते कुठंही गेले नाहीत पावस सोडून, फक्त संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा फक्त ते रत्नागिरीला एका भक्ताच्या घरी भेटायला गेले होते, संपूर्ण आयुष्यामध्ये त्या म्हणजे संपूर्ण त्या कालामध्ये. याचा अर्थ ते कसे होते, क्षेत्र संन्यासी. तर असं इथं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे त्याचं जे मानस आहे ते मानस क्षेत्र संन्यासी होतं, म्हणजे त्या परमात्म्याच्या ठिकाणी कायमचं कसं होतं, स्थिर राहतं, ते कुठंही दुसरीकडे जात नाही. अशा प्रकारचं ते चित्त असतं, ते त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. आता त्याला कसलाही लोभ नाही, काही नाही, काही. असे काही संन्यासी आहेत की ज्या अवस्थेला ते पोचले, ते कुठंही जात नाही, त्यांना कसलाही लोभ नसतो, ते कुठल्या कार्यक्रमाला जात नाहीत, कशाला जात काही करत. तया ते योगयुक्त तू म्हणा हे प्रसंगी जाण, जे दीपाचे उपलक्षण निर्वातीची. अर्जुना त्याला तू योगयुक्त असे म्हण, आणि त्याच्यासाठी जे काही उदाहरण दिलेलं आहे ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची, म्हणजे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वारा नाही अशा ठिकाणी असणारा जो दिवा असतो त्याची उपमा त्यांना दिलेली आहे. म्हणजे निर्वात प्रदेशातील दिवा ज्योत ही जशी स्थिर असते तसं त्याचं अंतःकरण त्या परमात्म्याच्या ठिकाणी कायम स्थिर असते. आता तुझे मनोगत जाणून काही एक आम्ही म्हणवणे, ते निके चित्त देऊनी परिसावे का. अरे अर्जुना, आता तुझं मनोगत जाणून आणखी काही आम्ही तुला सांगतोय ते चांगलं चित्त देऊन ऐक. म्हणजे याच्या पुढं आणखी तुला आम्ही काही सांगतो आहे ते चांगलं चित्त देऊन ऐक. तू प्राप्तीची चाड वास, तुला असं वाटतं की योग मला प्राप्त व्हावा, ज्या ठिकाणी प्राप्तीची चाड आहे, इच्छा आहे. पण अभ्यासी दक्षु नवशी, पण अभ्यासामध्ये तू दक्ष नाहीस. म्हणजे तुला असं वाटतं की मला हा योग प्राप्त व्हावा, पण अभ्यासामध्ये मात्र तू काय नाहीस, तत्पर नाहीस, दक्ष नाहीस. मग माऊली म्हणते किंवा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, सांग पा काय बिहाशी द्वाडपणा, या योगातला जो कठीणपणा आहे त्या कठीणपणाला तो भीतोस काय. तुला असं वाटतं काय का हा योग कठीण आहे बाबा, तर तू भीतोस का. कारण तुला वाटतंय मला योग प्राप्त व्हावा, पण अभ्यासामध्ये मात्र तू काय नाहीस, तत्पर नाहीस. आपलीच अवस्था अशी आहे. आपण आपल्याला सगळं वाटतं हे पाहिजे मिळावं, पण आपण अभ्यासामध्ये तत्पर नाही, हे लक्षात घ्या. म्हणून मागं मी सांगितलं होतं की तुम्ही एक 15-20 मिनिटं द्या आणि ज्ञानेश्वरी वाचा दररोज, अर्धा तास द्या दररोज वाचा. पण आपण काय करतो, काही वेळा तिथं ठीक आहे एवढं झालं ना की घरी गेला ना की तिची ठेवून द्यायची ज्ञानेश्वरी, ती मग सोमवारी पुढच्या काढायची. तसं नाही, काहीतरी करायला पाहिजे. अभ्यासामध्ये दक्ष तत्पर असलं पाहिजे. आणि तुम्ही या अभ्यासामध्ये दक्ष झाला, तत्पर झाला की ते मिळतं नाही असं नाही. भगवान सांगणार याच्या कठीणपणाला तू भीतोस का, हा कठीण वगैरे काही नाही. तुला उगीच वाटतंय हे फार कठीण आहे, अवघड आहे वगैरे वगैरे. तरी पार्था हे जणे सायास घेशिओ म्हणे. पण अर्जुना एक क्षणभर हे जे काय त्रास आहे, धास्ती आहे, तू कदाचित मनामध्ये घेशील याची, ह्याची धास्ती घेशील, याची भीती तू घेशील, ह्याच्या त्रासामुळे तू घेऊन जाशील. वाया बागुल ये दुर्जने इंद्रिय करते. अरे हा व्यर्थ सगळा बागुलपण आहे, खोटी भीती आहे. ही जी इंद्रिय आहेत ना ती अतिशय दुर्जन आहेत. ती नको त्या गोष्टीबद्दल किंवा लहान गोष्टीबद्दल मोठा भाऊ करतात. त्या इंद्रियांचं खास वैशिष्ट्य असतं, उगीच भाऊ करून दाखवायचं. म्हणून त्याला काय तुम्ही होऊ नकोस या इंद्रियाने, हे लक्षात. काय काय असतं बरं, जिभेवर समोर ठरवलं, आपण ठरवलं की जिभेवर नियंत्रण ठेवायचं, खायचं नाही, नको. काय होईल, काय अवघड काय, काहीच अवघड नाही. अवघड आहे नाही, काही अवघड नाही. पण ते आपल्याला उगीच वाटतं तसं कसं होईल, माझं मन राहत नाही, माझं मन राहत नाही. म्हणजे आपण काय केलं त्या आहारी घेऊ असा त्याचा. तुम्ही कांदाभजी खाता, आवडीनं खाता नाही, कांदाभजी आवडतं सगळ्या नाही. तुम्ही कांदाभजी ज्या गाड्यावर करता तिथं कधी गेलाय अगोदर,
ते जर पाहिलं तुम्ही तर कांदा भजीच कधी खाणार. तुम्ही कधी हॉटेलमध्ये जिथं जे स्वयंपाकघर असतं ना तिथं कधी गेलाय तुम्ही? पंचतारांकित हॉटेलमध्ये जा आणि त्या स्वयंपाक बाहेर आलेलं फार सुंदर असतो, ते डिश वगैरे वगैरे इतकं सुंदर मांडलेलं असतं किती खावं असं, पण तुम्ही त्या स्वयंपाकघरात जावा, कधीही मोठ्या हॉटेलमध्ये जाणार नाही खाणार. आणि ह्याच्या पलीकडे तुम्हाला सांगतो, रेल्वेमध्ये जे पदार्थ मिळतात, रेल्वेचं जे हे असतं स्वयंपाकघर असतं ना, एका डब्यामध्ये असतं आणि ते विकतात तिकडं. तुम्ही आयुष्यात कधी रेल्वेत खाणार नाही. रेल्वेत कधी मी जळगावपर्यंत गेलो, पण जाताना केळी आणि पेरू वगैरे घेऊन गेलो आणि तेच खाल्लं, मध्ये काही खाल्लं नाही, कारण ते मी पाहिलेलं आहे. फार भयंकर असतो, हे लक्षात घ्या. तो जो कांदा भजीवाला असतो ना, तो 2 तास म्हणजे तो 5ला जर तो हे गाडा चालू होत असेल तर तो 2-3 वाजताच कांदे कापायला सुरू करतो. आणि तुम्हाला माहिती आहे ना, घरामध्ये एक कांदा कापताना काय आपली अवस्था होती, आपलं नाक गळायला लागतं. म्हणजे एवढे कांदे कापताना त्याची अवस्था काय होती, ते सगळं त्यात असतं. तो शिंकतो, सगळं करतो आणि पुन्हा ते काय करतो, कांदा कापतो. हे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हे सगळं त्या मनाला सांगा, हे सगळं काय करा, त्या मनाला सांगा. त्या सांगा मनाला, नाही रे बाबा आता इकडे जायचं नाही, एकदा सोडून द्या मनाला, पूर्ण सोडून द्या. आणि फिरून आले की म्हणा, त्याला सांगायचं बा फिरलास, झालं भरपूर फिरून, आता तरी स्थिर हो. मनाला म्हणा, मनाला वेगळं करा आणि त्याच्याशी बोला, होईल, काही अवघड नाही त्याच्यात. पहा, पाहे पा आयुष्यात ते अढळ करी जे सरते जीवित वारी. पहा, आयुष्याला जे अढळ करतं आणि संपणारं जीवन जे ज्या जीवनाचं जे रक्षण करतं, त्या औषधात ते वैरी काय जीवान म्हणे. अशा औषधाला जीवा म्हणजे जीव वैरी म्हणत नाही का. म्हणजे समजा आपलं सरणारं आयुष्य सुरक्षित करणारं औषध असतं, पण कडू असतं. कडू असल्यामुळे आपण नको म्हणतो औषध नको, जीव काय म्हणते औषध खायला नको कारण कडू आहे. म्हणजे पहा, औषध तर खाल्लं पाहिजे. औषध संपणारं जीवन देणारं असतं, त्याला सुद्धा ही जीव काय समजते, शत्रू समजते. तिथं मात्र गोड पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे साखर कारखान्याचं चेअरमन असेल तर घरात काय साखर असते हो. साखरेचे सगळे पदार्थ साखरेचे. एक दिवस त्रास झाल्यानंतर डॉक्टर गेले, डॉक्टरने सांगितलं तुम्हाला डायबिटीज झालेला आहे आणि तो फार डायबिटीस आहे, आता इथून पण साखरेकडे बघायचं सुद्धा नाही. काय करायचं नाही, बघायचं सुद्धा नाही. मापा बंद झालं की नाही. मग हेच अगोदर बंद केलं असतं तर बंद होत नाही, असं नाही, सगळं बंद होतं. एक उत्तम उदाहरण सांगतो. पूर्वी आपण असं म्हणायचं किंवा मुंबईतले लोक असं म्हणायचे की मुंबईची लोकल बंद होणे शक्य नाही, 2-3 तास शक्य नाही, तर 2-3 तास बंद झाली तर काय भयंकर होतं. मुंबईतली लोकल कधी बंद होणार नाही आणि ते शक्य नाही, मुंबई चालणार नाही. कोरोनामध्ये वर्षभर बंद झाली लोकल, चालली का नाही मुंबई? मुंबई व्यवस्थित चालली. तसं ही आपली कल्पना असते, हे जमणार नाही, ते जमणार नाही आणि हे मला पाहिजेच वगैरे वगैरे, हे लक्षात घ्या. ऐशे हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखी. म्हणून हिताचं जे जे चांगलं आहे ती प्रत्येक गोष्ट या इंद्रियाला दुःखकारक वाटते. म्हणजे हिताचं जे जे असेल ना, इंद्रियांना कसं वाटतं, दुःखकारक वाटतं. एरवी सोपे योगासारखे काही आहे. हा माऊली म्हणते, अरे एरवी योगासारखं सोपं काय आहे, यात काय अवघड आहे. म्हणजे इथं माऊलीने तरी फार हे करून टाकले, अरे योगासारखं सोपं काही नाही, सर्वात काय सोपं असेल तर योग आहे, जा. कारण इंद्रिय तुम्ही जिंकली की संपलं हो, दुसरं काहीच करायचं नाही. मन जिंकलं की संपलं, असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे मनावर इंद्रियावर अवलंबून, हे लक्षात घ्या. आणि ह्याचा अनुभव सुद्धा येतो, हे लक्षात घ्या. ह्याचा अनुभव सुद्धा येतो. तन्मय होऊन जो तुम्ही वाचू लागल्यानंतर तेवढा वेळ ज्ञानेश्वरी वाचताना काही आपल्याला आठवत नाही, आपण तन्मय होऊन जातो. तुम्ही जर अजान वृक्षाखाली जर ज्ञानेश्वरी वाचू लागला अयोध्येला जाऊन, तर खरोखर अशा प्रकारचे अनुभव आपोआप येतात.
नंतर तिथं सगळे विषय आपण सोडलेले असतात, बाजूला ठेवलेले असतात आणि आपण काय करत असतो, केवळ ज्ञानेश्वरी वाचत असतो. पण हे सगळं बाजूला ठेवा आणि थोडा वेळ इकडे द्या, बस. पुढं पहा, यत्रो परमते चित्तम निरुदम योग सेवया यत्र चैवात्मनात्मानं पश्यनात्मनि तुष्यते. 2 श्लोकांचा अर्थ एक वेगवेगळा सांगतो असा. पहिल्या 20व्या श्लोकाचा अर्थ असा आहे, योगाच्या अभ्यासाने नियमन केलेले चित्त ज्या स्थितीत शांत होते आणि ज्या स्थितीत सूक्ष्म बुद्धीने परमात्म्याचा साक्षात्कार होऊन परमात्म्यामध्ये संतुष्ट होऊन राहते. म्हणजे पहा, योगाच्या अभ्यासानं नियमित केलेलं चित्त ज्या स्थितीत पूर्णपणे शांत हो, म्हणजे योगाच्या अभ्यासाने नियमित केलेलं चित्त एका विशिष्ट स्थितीमध्ये जातं आणि ते पूर्णपणे काय होतं, शांत होतं. आणि मग त्याच स्थितीत सूक्ष्म बुद्धीने परमात्माचा साक्षात्कार झाल्यावर, आता सूक्ष्म बुद्धीने म्हणजे आपण जे चैतन्य मी सांगितलं मागं तुम्हाला, जीव, हा जीवानं त्या परमात्म्याचं सतत चिंतन केल्यानंतर आपण बुद्धीनं काय करतो, त्या परमात्म्याशी एकरूप होतो. बुद्धीनं काय होतो, परमात्म्याशी एकरूप होतो, वेगळं राहत नाही. आणि अशा प्रकारे मग त्या परमात्म्याशी साक्षात्कार त्याचा झाल्यानंतर तो जो मनुष्य असतो, तो जो साधक असतो, तो कायमचा त्या परमात्म्यामध्ये संतुष्ट राहतो, त्यातून तो बाहेर येत नाही. म्हणजे पहिली गोष्ट आहे की योगाभ्यासाने चित्त काय झालेलं आहे, नियमित झालेलं आहे. त्यामुळे ते अत्यंत शांत झालेलं आहे. त्यानं परमात्म्याचा त्याला साक्षात्कार झालेला आहे. आणि एकदा त्याचा साक्षात्कार झाला की त्या ठिकाणी हे चित्त कायमचं काय होतं, स्थिर राहतं, संतुष्ट होऊन राहतं, आनंदित होऊन राहतं. आपण या इतर गोष्टींमध्ये सुख आहे असं का म्हणतो, मागं सांगितलं आपल्याला की याचं कारण असं आहे की परमात्म्याचं जे सुख आहे, परमात्म्यामध्ये स्थिर झाल्यानंतर होणारं जे सुख आहे त्याचा अनुभव आपल्याला नाही. म्हणून त्याचा अनुभव तुम्हाला जर हळूहळू येऊ लागला तर तुम्हाला या सर्व जगतातील ज्या काही गोष्टी आहेत, विषय जे आहेत, त्या विषयांमधलं जे सुख आहे ते सुख तुमच्या दृष्टीने तुच्छ वाटेल. पहा, आता या ठिकाणी एक गोष्ट आहे, पहा, पश्यनात्मनि तुष्यति. तो त्या ठिकाणी ते पाहून संतुष्ट होतो, पाहून संतुष्ट होतो, म्हणजे त्याला आत्मसाक्षात्कार होतो. त्या आत्म्याचा काय होतो, त्याला साक्षात्कार होतो. आता पहा, इथं एक गोष्ट आणखी एक लक्षात घेतली पाहिजे, ती अशी, यत्रच एव आत्मना आत्मानं. फोड करून सांगतो शब्दाची, त्या यत्रच एव आत्मना आत्मानं. आता आत्मना आत्मानं म्हणजे आपणच आपल्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी संतुष्ट होतो. म्हणजे जीव परमात्म्याच्या ठिकाणी संतुष्ट, याचा अर्थ काय, आपलाच आत्मा आपणच त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय करतो, होतो, संतुष्ट होऊन राहतो. दुसरं काही त्या ठिकाणी नाही. फक्त काही काळ आपल्याला त्याचा विसर पडल्यामुळं ही अवस्था प्राप्त झालेली होती. पुन्हा त्याचा जो विसर आहे तो नाहीसा होतो आणि आपण त्या ठिकाणी पूर्णपणे स्थिर राहतो, असा त्याचा अर्थ आहे. दुसरं पहा, सुखम आत्यंतिकम यत् तत् बुद्धिग्राह्यमतींद्रियम. हे जे आत्यंतिक अशा प्रकारचं सुख आहे, इंद्रियातील केवळ शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येणारा जो आत्यंतिक आनंद आहे. आता इथं काय म्हटलं पहा, यत् तद् बुद्धिग्राह्यमतींद्रियम, म्हणजे बुद्धीनं ग्राह्य करता येईल अशा प्रकारचा इंद्रियातीत झालेल्या अशा शुद्ध बुद्धीनं जो आनंद मिळतो तो. 2 गोष्टी सांगितल्या. एक गोष्ट सांगितली इंद्रियातीत. इंद्रियातीत म्हणजे मग सांगितलं तुम्हाला, कुठल्याही इंद्रियांच्या विषयामध्ये गुंतून पडायचं नाही. म्हणजे आपण काय झालं, इंद्रियातीत, इंद्रियांच्या पलीकडे गेलो. आता शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने, त्यामुळं आपली बुद्धी सूक्ष्म होती आणि त्यानं आपण परमेश्वराकडे, परमात्म्याकडे जातो. आणि मग त्यानं त्या परमेश्वराकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला आत्यंतिक आनंदाचा अनुभव येतो. कशाचा अनुभव येतो, आत्यंतिक आनंद.
म्हणजे इथं एक लक्षात घेतलं पाहिजे, बुद्धी दोन प्रकारची असते. हे लक्षात आलं तर तुमच्या हा श्लोक लक्षात येईल. बुद्धी किती प्रकारची असते? दोन. एक स्थूल बुद्धी आणि एक सूक्ष्म बुद्धी. स्थूल बुद्धी म्हणजे बाह्य जगाचा, शरीराचा, इंद्रियांचा विचार करणारी बुद्धी, ती स्थूल बुद्धी. तिला काय म्हणायचं? स्थूल बुद्धी. आणि जी आतला विचार करते, त्या परमात्म्याचा, परमेश्वराचा वगैरे वगैरे, ही सूक्ष्म बुद्धी. तिला काय म्हणतात? सूक्ष्म बुद्धी. आता या सूक्ष्म बुद्धीनं आपण त्या ठिकाणी पोहोचलो की मग आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा आत्यंतिक आनंद मिळतो, असा त्याचा अर्थ आहे. आणि असा जो मग योगी असतो ना, तो जो योगी असतो, तो योगी मग त्या आत्मस्वरूपापासून मुळीच विचलित होत नाही. म्हणजे तो कायम त्या ठिकाणी स्थिर राहतो, तो पुन्हा विचलित होत नाही. कारण त्या सूक्ष्म बुद्धीनं तो कुठंपर्यंत पोचलेला असतो? त्या ठिकाणी पोचलेला असतो. म्हणजे मागं सांगितल्याप्रमाणे त्या सुषुम्ना नाडीच्या मार्गानं षटचक्र भेदन करून तो इथंपर्यंत पोचलेला आहे आणि त्याच्या वरती गेलेला आहे. आणि त्यामुळं या शरीराबद्दलही त्याला काही आस्था राहत नाही, विषयांबद्दल राहत नाही, मनाबद्दल राहत नाही, त्याच्या मनामध्ये कुठले विषय येत नाही, इच्छा निर्माण होत नाही, काही निर्माण होत नाही. ही जी अवस्था आहे, ती अवस्था ज्यामुळं प्राप्त होते त्याला म्हटलेलं आहे सूक्ष्म बुद्धी. त्याला काय म्हटलं? सूक्ष्म बुद्धी असं म्हटलं. आणि स्थूल बुद्धी म्हणजे सतत बाहेरचा विचार करणारी ती स्थूल बुद्धी, बाह्य विषयांचा विचार करणारी ती स्थूल बुद्धी. म्हणून या आसनाची या गाढिका पा आसनांच्या बळकटपणाने जो आम्ही अभ्यासू सांगितला निका. अरे अर्जुना, मागं आसनं सांगितली, वज्रासन वगैरे वगैरे, त्याच्या पद्धतीनं आम्ही जो पाठीमागं तुला अभ्यास सांगितलेला आहे, तेने होईल तरी हो का निरोधू या. त्यानं काही प्रमाणात या इंद्रियांना अटक होईल, म्हणजे यांचा बंदोबस्त होईल. जे माऊली म्हणते की मागं तुम्हाला मी आसनं सांगितलेले, त्या आसनाच्या पद्धतीनं त्या इंद्रियांचा काही प्रमाणात काय होईल? बंदोबस्त होईल. एरवी तरी येणे योगे, जे इंद्रिया विंदान लागे. पहा, अशा प्रकारच्या या योगानं, म्हणजे मागं सांगितलेल्या या योगानं जे इंद्रिया विंदान लागे, इंद्रियांना ध्यान लागेल. म्हणजे त्या कशाचं ध्यान लागेल? त्या परमात्म्याचं ध्यान लागेल. तर चित्त भेटोरी के आपण पेया. तेव्हा हे जे चित्त आहे, जे मन आहे, ते मन आपोआपच त्या आपण पेया म्हणजे आपल्याच स्वरूपाला, म्हणजे आत्मस्वरूपाला भेटेल. म्हणजे अशा प्रकारे जर इंद्रियांना जर ध्यान लागलं तर हे चित्त कुठं भेटेल? कशाला भेटेल? जे आपलंच आत्मस्वरूप आहे ना, आपलं जे मूळ स्वरूप आहे त्याला जाऊन भेटेल. म्हणजे त्याच्याशी पूर्णपणे ते तद्रूप होऊन राहील. परतोनी पाठीमोडे ठाके, मग ते पुन्हा पाठीमागं यायचं सोडून दे. म्हणजे विषयाकडे येणार नाही. एकदा चित्त त्या ठिकाणी स्थिर झाल्यानंतर ते परत विषयाकडे येणार नाही. आणि आपण या ते आपण देखील, आणि स्वतःच ते चित्त म्हणजे तो जीवात्मा. इथं चित्त याचा अर्थ काय घ्यायचा? जीवात्मा. तो स्वतःलाच पाहिजे. आपणही या ते आपल्यालाच आपण देखील, तो त्यालाच पाहतो. म्हणजे ते चित्त त्यालाच पाहिल, म्हणजे तो जीव स्वतःलाच त्या आत्मस्वरूपाला पाहिल. देखत घेव ओळखे, आणि देखता क्षणीच ते ओळखेल चित्त, आणि म्हणे तत्व हे मी. आणि तो काय म्हणेल बरं? हे मी. म्हणजे इथं गेल्यानंतर, ते सगळं संपल्यानंतर ते चित्त तिथे गेल्यावर त्याला वाटेल, अरे वा, हे मी आहे, हे माझं स्वरूप आहे, अशी ओळख त्याला पटेल. म्हणजे त्या पाहता क्षणीच त्या जीवात्म्याला अशी ओळख पटेल, अरे वा, हे मी, हे माझं स्वरूप आहे. आतापर्यंत जे मी समजत होतो ते मी नव्हे. आणि मग त्या क्षणी जो आनंद होईल तो आनंद काही वेगळा असेल. त्या क्षणी जो आनंद होईल तो काही वेगळा असेल, हे लक्षात घ्या. म्हणजे लहान मुलं हरवलेलं असावं आणि त्या आईनं पोलीस स्टेशनमध्ये जावं, आणि तिथं तो मुलगा असावा आणि त्या पोलिसांनी मला, हाच तुमचा का? हो, हाच माझा. म्हणून त्या मुलाला आईने त्या कवठाळून मिठी मारावी. तेव्हा जो आनंद होतो ना, तसा आनंद त्या चित्ताला, त्या मनाला होईल, त्या जीवात्म्याला होईल. आणि तो आनंदानं काय करील? त्या आपल्या स्वरूपाला मिठी मारेल. असं ते ओळखीची सरीशे सुखाची या साम्राज्य वैशी.
मग त्या ओळखीसरशीच म्हणजे ओळख झाल्या क्षणीच तो काय बसतो, सुखाच्या साम्राज्यावर बसतो, तो आनंदाच्या साम्राज्यावर बसतो. मग त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. मग आपण पा समरशे विरून जाईल आणि तो स्वतःच त्या आत्मस्वरूपामध्ये विरून जातो, लय पावून जातो, लय पावून. म्हणजे तो वेगळेपणा आता शिल्लक राहत. जया परते आणिक नाही, जया ते इंद्रिय नेणे ती काही, ज्याच्या पलीकडे आणखी काही नाही, त्या आत्मस्वरूपाच्या पलीकडे आता आणखी काही नाही. जया ते इंद्रिय नेणे ती काही, ज्याला इंद्रिय कधीही जाणू शकत नाहीत, ते आपणची आपुलिया ठाई, ते तत्व तो आपणच आपल्या ठिकाणी होऊन राहतो. ते तत्व तो आपणच आपल्या ठिकाणी होऊन राहतो, पण इंद्रिय त्याला कधीही जाणू शकत नाही त्या तत्वाला. आणि त्या तत्वाच्या पलीकडं आणखी काही नाही, ते शेवटचे. कृष्णात परम किमपि तत्वमहम न जाणे, त्या कृष्णापेक्षा आणखी काही तत्व आहे असं मी जाणू शकत नाही, तशी अवस्था त्या जीवाला प्राप्त होते. म्हणजे इथं तो जीव त्या अंतिम अवस्थेला प्राप्त होतो, गेलेला आहे. त्याची त्याला ओळख पटलेली आहे आणि ओळखीसरशी काय आला तो त्याच्याशी एकरूप होऊन गेलेला आहे. आता त्याच्या पलीकडे आणखी काही जाणण्यासारखं आहे असं त्याला वाटत असतं, किंवा बघू ना काही शिल्लकच नाही. आणि याच्या पलीकडे सांगण्यासारखंही काही नाही. आता सांगणे पुसणे दोन्ही नाही, आता आणखी काही सांगायचं नाही का. म्हणून हा 6वा अध्याय ना तो अतिशय महत्त्वाचा. पण लोकांनी काय केलं, त्याचा भाऊ करून ठेवलेला आहे. कोणी याच्यावर बोलत नाही, कुठलाही प्रवचनकार कीर्तनकार कोणी बोलत नाही. आणि मग आपल्याला असं वाटतं काहीतरी फारच अवघड आहे, फारच कठीण आहे. पण ते माऊलीनं सोपं करून सांगितलं, त्याचे सोपे उपाय सांगितले. पुढं तरी आहे. हे जर तुला जमत नसेल ना तर आणखी काही उपाय सांगितले त्याच्यावर, हे लक्षात घे. हा उपाय नाही जमत ना तर दुसरा नाही ना तिसरा नाही ना चौथा, असे अनेक उपाय सांगितले त्याच्यावर, हे लक्षात घे. अप्रतिम. हा आणि मग काय म्हटलं पहा, यम लब्ध्वा चा परम लाभ मन्यते नाधिकम ततः, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा, ज्याचा लाभ झाल्यावर म्हणजे आत्मस्वरूपाचा लाभ झाल्यावर, चापरम लाभम मन्यते नाधिकम तत, त्याच्यापेक्षा आणखी काही मोठा लाभ आहे असं नाही, त्याच्यापेक्षा आणखी मोठा लाभ असू शकत नाही. आणि मग पुढे सांगितलं, यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचालित, असा जो योगी असतो तो मग अशा अवस्थेला गेल्यानंतर कितीही मोठ्या दुःखाने विचलित होत नाही. असा योगी किती मोठं दुःख असलं तरी त्या दुःखानं काय होत नाही, विचलित होत नाही, तो स्थिर असतो. कारण तो त्याच्याहून आणखी काही लाभ आहे असं त्याला वाटतच नाही, हा शेवटचा लाभ असतो. त्या परमात्म्यामध्ये तो स्थिर असतो, त्या परमात्म्याची प्राप्ती हा शेवटचा लाभ. यम लब्ध्वा चा परम लाभम मन्यते नाधिकम तत, त्याच्यापेक्षा अधिक लाभ नाही असं त्याला वाटतं. आता याच्यापेक्षा आणखी लाभ काय असणार, त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे, त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे, त्याच्याशी तुम्ही काय झालं आता एकरूप झालेलं. आता तुम्हाला वेगळं असं अस्तित्वच उरलेलं नाही, केवळ आनंद हेच आपलं आता स्वरूप आहे. कारण आत्मा कसा आहे, आनंद स्वरूप आहे. मागं सांगितलं आत्मा कसा आहे, उपनिषद काय सांगतात, शांत स्वरूप आहे. आणि शांत म्हणजेच आनंद, हे लक्षात घ्या. शांत याचाच काय अर्थ आहे, आनंद. आनंद आहे म्हणून शांत आहे, आणि शांत आहे म्हणून आनंद आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण ज्या बाह्य जगातील जो आनंद म्हणतो ना तो आनंद वेगळा आहे, हे लक्षात घ्या. तो आनंद वेगळा नाही, हा आनंद वेगळा आहे. म्हणजे उड्या मारण्यात सुद्धा आनंद आहे. काही माणसं काही संगीत अशी असतात की त्यावेळेला लोक उड्या मारतात, आनंदच असतो, तो आनंद वेगळा आहे. आणि काही संगीत असं असतं की त्यावेळेला आपण एकदम शांत निवांत होतो, अंतकरण शांत, तो आनंद वेगळा आहे. त्याला शांतरस म्हणतात. ज्ञानेश्वरीमध्ये कुठला रस आहे, शांतरस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. हे तर इथं शांत व्हायचं, निवांत व्हायचं. त्यामुळे ज्ञानेश्वरीवर बोलताना तेवढाच विनोद होईल, त्याच्यापुढे फारसा काही विनोद होणार नाही, अगदीच उड्या मारता येईल असं नाही. कारण तो रस कुठला इथं शांत रस आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे.
मग मेरू पासून थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पापडी बरे चित्त न दटे. मग अगदी मेरू पर्वता एवढं जरी दुःख त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा त्याच्यात अगदी दडपणामुळं तो दडपला जात नाही. म्हणजे मेरू पर्वता एवढं दुःख जरी त्याला प्राप्त झालं तरी सुद्धा त्याच्या चित्तामध्ये काय होत नाही, चल विचल काही होत नाही, तो स्थिर राहतो. का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नी माझी पडली. शस्त्राने त्याचा देह जरी तोडला, देह त्याचा अग्नीमध्ये जरी पडला तरी सुद्धा चित्त महासुखी पहुडलियाचे उची नाही. त्याचं जे चित्त असतं ते त्या महासुखामध्ये पहुडलेलं असतं, झोपलेलं असतं, त्याला जागृती प्राप्त होत नाही, ते जागच होत नाही. कारण ते महासुखामध्ये त्या काय केलेलं आहे, झोपी गेले. मग त्याच्या देहाला तुम्ही काही करा, शस्त्राने तोडा नाहीतर अग्नीमध्ये टाका. कारण त्याला माहिती आहे आपण आत्मस्वरूप आहे आणि आत्मा शस्त्राने तोडला जात नाही, अग्नीकडून जाळला जात नाही, कशानं काहीच त्याला होत नाही. नैनम छिंदंती शस्त्राने नैनम दहती पावक न चैनम क्लेदंत्योपी न शोषती मारुत. असा आत्मा आहे. अशा अवस्थेला तो जातो. ऐशे आपण पारिगोनी ठाये मग देहाची वासू न पाय. मग तो असा आपल्याच ठिकाणी राहतो. मग देहाची वासू न पाय, मग त्याला देहाची आठवणच राहत नाही. अनिकची सुख होऊन जाईल म्हणून विसरे. आणि अशा प्रकारचं सुख त्याला झालेलं असतं म्हणून तो देहभाव विसरून जातो. म्हणजे त्याला देहाची आठवणच नसते, देहभावच नसतो. आपण काय करतो, आपण पुन्हा देहाचा विचार करतो. मागे एकदा मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे काही लोक गेली होती गिरनार पर्वतावर आणि तिथे काही साधू आहेत गिरनार पर्वतावर आणि तिथं खाण्यासारखं वरती अगदी काहीच नव्हतं. त्या साधूंच्या एका आपल्याकडे पत्रकार असतो तो म्हणतो तुम्ही इथं राहताय, मग जेवणाची वगैरे व्यवस्था वगैरे झोपण्याची वगैरे व्यवस्था काय तुमची असते. तेव्हा तो एक साधू म्हणतो तुम्ही उठसूट काय करता, जेवणाची व्यवस्था काय आणि राहण्याची व्यवस्था काय, लॉजिंग आहे का आणि बोर्डिंग आहे का, याच्यापुढे तुम्हाला काही सुचत नाही. म्हणतो आमच्या दृष्टीने तो विचारच नाही, आमच्या दृष्टीने तो विचारच नाही. जे इथं अशा प्रकारे ती देहाची त्याला आठवणच राहिलेली नसते आणि म्हणतो त्या आत्मस्वरूपामध्ये निमग्न झाल्यामुळं तो सगळं काय केलं असतो, विसरूनच गेलेला असतो, असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे तो परिपूर्ण त्या परमात्म्याशी, त्या आत्मस्वरूपाशी, आपल्या आत्मस्वरूपाशी तो आपणच काय झालेला आहे, एकरूप झालेला आहे. त्यानं त्या आत्मस्वरूपाला मिठी मारलेली आहे आणि अनंत जन्माच्या साधनेनंतर त्याच्या लक्षात आलेलं आहे, अनंत जन्मानंतर त्याच्या लक्षात आले अरे हे मी. त्यातला शब्द जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे की म्हणे तत्व हे मी. त्या ओळखी सरशी तो म्हणतो हे मी आहे, हे माझं स्वरूप. तम विद्याद दुःख संयोग योग संज्ञितम स निश्चयेन व्यक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. स निश्चयेन व्यक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा. आता पहा तम विद्याद दुःख संयोग योग संज्ञितम म्हणजे दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे. जो दुःख संयोग वियोगम म्हणजे दुःखरूप संसार जो आहे त्याच्यापासून जो रहित. पुन्हा ज्याचे नाव योग आहे तो जाणला पाहिजे, असा जो योग आहे तो जाणला पाहिजे. आणि तो जाणताना योग न कंटाळता अर्थात धैर्य आणि उत्सुक चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. तो जाणला पाहिजे आणि न कंटाळता केला पाहिजे. म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे योग जाणला पाहिजे आणि न कंटाळता काय केला पाहिजे. म्हणजे पहा जो दुःखरूप संसाराच्या संयोगाने रहित आहे. हा योग कसा आहे, दुःखाचा संसार, तिथं दुःख वगैरे काही नाही, संसार काही नाही. तसे ज्याचे नाव योग आहे, ज्याचं नाव काय योग आहे आणि जो जाणला पाहिजे आणि जो कंटाळ न करता निश्चयाने केला पाहिजे, दृढ चित्ताने केला पाहिजे. आता याला योग नाव असं का म्हटलं बरं. योग संज्ञितम ज्याचं नाव योग आहे असं म्हणण्याचं कारण असं आहे, योग या शब्दाचा अर्थ आहे जोडणे. ज्यामुळं आपण त्या परमात्म्याशी जोडले जातो त्याला काय म्हणतात, योग म्हणतात. आणि आणखी एक मागं गोष्ट मी सांगितली होती की हा आपण 5व्या अध्यायापर्यंत आणि 6व्या अध्यायातल्या सुरुवातीला
अगदी 5-6 श्लोकापर्यंत कर्मयोगाचाच विचार करत होतो. आणि मध्ये हा योगमार्ग कसा आला? नाही, तो कर्मयोगातीलच भाग आहे. का कर्मयोगातील भाग आहे? अहो, युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु हे काय आहे? कर्मयोगच आहे ना. म्हणजे झोपेवर नियंत्रण असणं, खाण्यावर नियंत्रण असणं, बोलण्यावर नियंत्रण असणं, शरीरावर नियंत्रण असणं, चित्तावर नियंत्रण असणं, त्यासाठी अशा प्रकारची क्रिया करणं हा कशाचा भाग आला? कर्मयोगाचाच भाग आहे. म्हणून तो कर्मयोगात आला. म्हणून तो काय झाला? कर्मयोगात आला. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे की याला जे नाव काय योग आहे आणि म्हणून तो जाणला पाहिजे. तो योग आहे, तो अवघड आहे वगैरे वगैरे. अर्जुना, असं काही समजू नको, तू जाणून घे पहिल्यांदा. म्हणजे तुला तो निश्चित काय होईल? समजेल आणि तू ते करायला तयार होशील. आणि काय म्हटलं पुढं? न कंटाळ योगो अनिर्विण्य चेतसा, म्हणजे न कंटाळता तो केला पाहिजे. निश्चयाने, निश्चय चित्ताने, अगदी चित्ताने केला पाहिजे. म्हणजे न कंटाळता, आम्ही सांगितलं मगाशी की थोडं फार का असेना दररोज काय करा? न कंटाळता करा. जी काय तुम्हाला साधना करायची ती करा. निश्चयानं करा, निश्चित चित्तानं करा. कुठलीही साधना तुम्ही जरी थोडा वेळ अगदी नियमितपणे केली तर त्याच्यामध्ये एक प्रकारचं सामर्थ्य प्राप्त होतं. काय होतं? सामर्थ्य प्राप्त होतं. हे लक्षात घ्या. एक गोष्ट सांगितली जाते. आपल्या हा गुरु महाराज वाडा आहे, तिथं जे सिद्धेश्वर स्वामीजी त्यांची हे आहे, तर ते देऊळ वगैरे आहेत. सिद्धेश्वर स्वामींची जे आहे त्यांची समाधी कुठं आहे? पंचगंगेच्या त्या तिथं आहे. हे फार मोठे योगी होते. तसे त्यांचा फारसा गाजावाजा नाही, पण त्यांचं ते आधी उच्च अवस्थेला प्राप्त झालेले अशा प्रकारचे योगी होते. आणि त्यांची एक अशा नियम असायचा की या वेळेला मी ही साधना करणार, या वेळेला मी ही साधना करणार. आणि त्यावेळेला ती साधना ते करायचीच. त्यामध्ये ते बदल होत नसे. एकदा काय झालं? एक मुद्दाम एक फार मोठी व्यक्ती त्यांच्याकडे भेटायला. काय झाली? फार मोठी व्यक्ती भेटायला. आणि भेटायला तर बरीच चर्चा झाली. एवढी मोठी व्यक्ती, साधनेची वेळ झालेली आहे खरं, पण एवढी मोठी व्यक्ती आल्यानंतर काय करणार? बोलत बसली, चर्चा इकडली तिकडली सगळी झाली. आणि मग त्या व्यक्तीने विचारलं की का हो, तुमची साधनेची वेळ होती ना, आणि वेळ तर टळून गेली दिसते मला, आपण बराच वेळ बोलत बसलो. ते म्हणले नाही, वेळ नाही टळली. कसं काय? ते म्हणले सूर्याची किरणं इथं आल्यानंतर मी साधनेला बसतो, ती किरणं तिथंच आहेत अजून, म्हणजे मी साधनेला बसलो नाही म्हणून सूर्यही थांबलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य असं, तुम्ही जर सातत्यानं एखादी गोष्ट केली तर त्याच्यामध्ये फार मोठं सामर्थ्य असतं. हे लक्षात घ्या. जर तुम्ही 7ला सकाळी उठून किंवा 8ला उठून अमुक एक गोष्ट करतात, पांडुरंगाचं ध्यान करतात, तर काहीतरी अडथळा एखाद्या दिवशी आला तर तो पांडुरंग तो अडथळा निवारण करील आणि तुमची साधना पूर्ण होईल, असा त्याचा अर्थ आहे. पण आपण काही करतच नाही हो. मुळात काय, आपण काही करीत नाही, हा प्रश्न आहे. हे लक्षात घ्या. म्हणून काही ना काही अशा प्रकारची साधना तुम्ही केली पाहिजे. आणि म्हणजेच काय तर म्हणजे कंटाळा न करता धैर्यानं आणि उत्साहानं करायची, आनंदानं करायची. हे लक्षात घ्या. सोहम साधना असू दे, ओंकार साधना असू दे, आनंदानं करा. थोडी करा, जमन तेवढी करा. त्याला फारसं काही केलं पाहिजे आणि कुणाकडे जाऊन काय फार मोठा अभ्यास केला पाहिजे असं नाही. मी सांगितलं तेवढं जरी केलं तर त्यातून पुढचा अभ्यास आपोआप होत जाईल, काळजी करू नका. पण ते केलं पाहिजे. म्हणजे कुठंतरी, याचा अर्थ काय, कुठंतरी सुरुवात करा आणि थोडंफार काहीतरी करत राहा, असा त्याचा अर्थ आहे. अगदीच योग फार कठीण आहे असं मुळीच नाही. कंटाळा करू नका. थोडक्यात काय, कंटाळा करू नका. इथं आपण थांबूया, वेळ झालेली आहे. राहिलेला भाग आपण नंतर पाहू. बोला पुंडलिका श्री ज्ञानदेव तुकाराम.
हा श्रावण महिन्याबद्दल तुम्ही बोलला होता, काय पुढं चालू ठेवायचं आहे का काय करायचं आहे सगळ्यांचं?